आत्ताच नुकताच नीटची परीक्षा झाली आणि त्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाली आणि ते नीटच्या परीक्षेमध्ये 2025 मध्ये विघ्नेश निलेश बागडे यांचं नाव लागलं. त्यासाठी यांना बोलवलं स्टुडिओमध्ये. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. थँक्यू. तुमचं नाव आणि तुम्ही शिक्षण कुठं कुठं पूर्ण केलं आणि म्हणजे मराठी शाळेचं शिक्षण आणि हायस्कूल शिक्षण कसं कसं झालं? माझं नाव विघ्नेश निलेश बागडी. मी आसूरचा मूळचा आहे इथला. आणि बाबा माझे नोकरी शिक्षक आहेत 8वी 9वी 10वीला लांजा रत्नागिरीत. बरोबर. इथंच लहानपणापासून मोठा झालो मी. पहिली दुसरी मराठी मीडियम मध्ये झालो आणि तिसरी पासून 10वी पर्यंत सेमी इंग्लिश होतो. 10वी नंतर मग 11वी 12वी तांबाई क्लास श्रद्धा इन्स्टिट्यूटला गेलो. नीटची जी परीक्षा आहे ती तयारी तुम्ही केली, त्याला तुम्हाला प्रेरणा कोणाकडनं मिळाली? लहानपणापासून मला डॉक्टर व्हायची खूप स्वप्न होती मोठी. म्हणजे डॉक्टर कशी काय काम करतात, गोळ्या कुठल्या कशा कोणाला द्यायच्या, सर्जरी वगैरे कसे करतात, त्यात मला खूप आवड होती. बायोलॉजी या विषयात पण खूप आवड होती. म्हणजे तुम्हाला तुमची लहानपणी स्वप्न होती की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे? होय. आणि ती म्हणजे तुमच्या घरातल्या आई किंवा बाबा यांच्याकडनं प्रेरणा कशी मिळाली डॉक्टरबद्दल आणि कसं कष्ट घेतलं त्यांनी? जेव्हा मी आई बाबांना सांगितलं तेव्हा जेव्हा मी इच्छा व्यक्त केली तेव्हा आई बाबा म्हणले चालते ठीक आहे, हो मोठा डॉक्टर तू. मग त्यावेळेपासून त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. टीव्ही बंद केला, मोबाईल पासून दूर व्हायला सांगितलं. लहानपणापासून मला त्यांनी सांगितलं की असं काय करू नकोस, जेणेकरून तुझा अभ्यास कमी पडेल कुठेतरी. ज्यावेळी तुला टीव्ही बंद केला घरचा, ते तुला असं काय वाटलं का रे टीव्ही आपला बंद केला, मला बघताना दररोज मी बंद झालोय असं? होय, राग आलेलाच की. टीव्ही जेव्हा बंद केला तेव्हा वाटलं की टीव्ही माझ्याकडनं काढून घेतला. खेळायला पण तेव्हा कमी सोडत होते, म्हणजे एवढं पण सोडत होते बाहेर. तेवढं दीड. मग तुझी टीव्हीची सवय त्यावेळेपासून बंद झाली असेल? बंदच झाली पूर्ण. म्हणजे आई वडिलांनी एक चांगलंच काम केलं की बाबा टीव्ही बंद करून अभ्यासाची सवय लागणं हे महत्वाचं, त्यासाठीच टीव्ही बंद केला होता. बरोबर. तुम्ही दररोजच्या अभ्यासासाठी तुम्ही MBBS मध्ये तुमची नीटच्यासाठी पहिल्या फेरीत आणि पहिल्या परीक्षेत आणि पहिल्या फेरीत तुमची निवड झाली. ह्या तुम्ही परीक्षेच्या अभ्यासासाठी किती तास वेळ अभ्यास केला आणि वेळेचं नियोजन कसं लावलं? म्हणजे कॉलेज कसं, अभ्यास कसं तुम्ही लावलं? आमचं कॉलेज होतं 9 ते 5:30. सकाळी 9 संध्याकाळी 5:30. नंतर सकाळी 7 ते 9 एक स्टडी रूम असते, ती सेल्फ स्टडीसाठी. बरोबर. त्यासाठी आपल्या पण अभ्यास करायला शांत बसून एका बेंचवर एक जण. परत तसंच 7:30 ते 10:30 रात्री असायचं. म्हणजे हे 3 तास आणि सकाळी 2 तास, 5 तास सेल्फ स्टडीसाठी आणि 9 ते 5:30 कॉलेज पूर्ण, त्याच्यात पूर्ण वेळ लेक्चर. बरोबर. आपल्याला कॉलेजमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये, शाळेत असू दे कॉलेजमध्ये असू दे, असा विषय एकदा आवडतो आणि एकदा आवडत पण नाही. म्हणजे त्या विषयाकडे बघितल्यावर आपल्याला तिकडे जावं वाटत नाही आणि अभ्यास करू वाटत नाही. तसं त्या MBBS साठी तुम्ही आता नीट साठी निवड आली, असा कुठला विषय होता का त्यामध्ये? होता की फिजिक्स हा विषय मला म्हणजे नावडत होता पहिल्यांदा. पहिल्या 11वीला गेलो तेव्हा मला 6 महिने फिजिक्स काहीच समजलं नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष पण द्यायला सोडून दिलं. खरं त्याच्यातून माझी मार्क याची कमी झाली. प्रत्येक दर आठवडा टेस्ट असतात, त्याच्यातच मला मार्क कमी पडले फिजिक्स मुळे. बरोबर. तेव्हापासून मी ग्रीप धरली की बाबा फिजिक्स वगैरे काय तर करायला पाहिजे फिजिक्स मध्ये. मग त्याच्यापासून सुरुवात केली. मग फिजिक्स मला आवडायला लागला विषय. म्हणजे नावडता जो विषय होता हे अवघड वाटाल, खरं तुम्ही अभ्यास कंटिन्यूपणा केल्यामुळे तो विषय नंतर आवडायला. होय. बरोबर. तुम्ही निवड झाल्या त्यामध्ये तुम्हाला रेफरन्स बुक असं कोणती, म्हणजे तुम्हाला आपल्या लोकांनी सांगायला लागेल की बाबा रेफरन्स बुक मुळे मला हे यश मिळालं, किंवा कुठलं ऑनलाईन पुस्तक मिळालं का त्याच्यामुळे मला हे यश मिळालं, काय सांगू शकाल तुम्ही? ऑनलाईन काय नव्हतं, आमचे शिक्षक म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व होते. बरोबर. 2 वर्ष आम्हाला मोबाईल वगैरे काय नव्हता. त्यामुळं आणि रेफरन्स बुक म्हणायला गेला तर NCERT, जे की पूर्ण नॅशनल लेवलचं पुस्तक आहे ते 11वी 12वीचा. बरं. केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी हे 3 विषयाचे NCERT तोंडपाठ पाहिजे. मग NCERT म्हणजे विषयाचा सब्जेक्ट आहे का काय? NCERT हे त्या बुकचं नाव आहे, त्याचे मग विषय वगैरे बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री मग त्याच असणार. आणि किती मार्काचं असतं तसं काय नाही, किती म्हणजे संच मोठा पुस्तकाचा आहे तो? संच आहे मोठा आहे, म्हणजे 3 विषय मिळून तरी पूर्ण 100+ धडे होतात नीट साठी. बरोबर. 3 विषय मिळून 11वी आणि 12वी. बरोबर. आणि ही नोट्स पद्धती तुम्हाला असं म्हणजे आता प्रत्येक इंजिनियर ते
असं असतात की कॉलेजमध्ये शिकवतात ते शिकवतात, परंतु नोट्स काढण्याची पद्धत असते. तशी तुम्ही नोट्स काढण्याची पद्धती कुठल्या होत्या की अभ्यास आपला शॉर्टकट होईल आणि तो केल्यामुळे आपल्याला पुढे जाता येईल? नोट्स मी सहसा बायोच्या काढत नव्हतो, बायोलॉजीचं पूर्ण पुस्तकं वाचायचो. त्यामुळे कसं व्हायचं, सगळं लक्षात राहायचं. नोट्स काढले की एक वाक्य कुठेतरी राहून जाते, ते एक वाक्य चुकून प्रश्न आला की अवघड होते. मग त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचत जायचो. केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, त्याचे मी नोट्स काढायचो. म्हणजे पुस्तक वाचत जाणे का लक्षात ठेवणे, असा काय विषय असतो? विषय असा असतो की सारखं सारखं वाचणे, रिव्हिजन करणे सारखी. सारखं रिवाइज केलं की ते लक्षात राहणार. म्हणजे असा स्कॉलर विद्यार्थी आहे, तो आता पुस्तक वाचलं तर मला महिनाभर वाचायची गरज नाही असं म्हणण्यात काय अर्थ नाही? असं म्हणण्यात म्हणजे कसं आहे, आता हुशार मुलगा असला, एकदा वाचलं की, एक मुलगा असा की त्याला एकदा वाचलं की त्याच्या लक्षात राहते, आणि दुसरा एक मुलगा की तो ढ त्याला किती वेळा असेल तरी लक्षात राहत नाही. बरोबर. किती वेळा म्हणजे 4 वेळा 5 वेळा असं त्याला कवा तर होणार ना, लक्षात येणार त्याच्या. बरोबर. सारखं सारखं वाचलं की त्याला रिवाइज होते ते. बरोबर. रिव्हिजन केलं तर बरोबर लक्षात राहतं. ते तुमची जी परीक्षा झाली त्यामुळे तुमची टेस्ट ट्युटोरियल ते असायच्या आठवड्याच्या, आणि मागील वर्षाच्या किंवा त्याच्या पाठीमागच्या वर्षाच्या 10 वर्षाच्या प्रश्न पत्रिका पण सोडवायचा असायच्या. त्याचा काय उपयोग झाला काय? त्याचा खूप उपयोग होतो. आता शेवटी 2 महिने राहिले की मुलांना विचार पडतो की पहिला वाचायचं का टेस्ट सोडवायच्या. 2 महिने बरं ठीक आहे, एक 10 दिवस राहिले. बरोबर. वाचन करायचं सोडून द्या, खरं पेपरवर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही पेपर जास्त सोडवाल तेवढं तुम्हाला हे होणार, बरं पडणार. मला पण ती पहिला स्ट्राईक नाही झालं डोक्याला. शेवटी व्हायला लागलं की पेपर सोडवा पाहिजे होता आपण. 2 दिवस अगोदर मी रिव्हिजन करत बसलो. खरं होतं, दोघांना पण फायदा होतोय. खरं टेस्ट सोडवणं बरं. जी नीटची परीक्षा झाल्या त्यामध्ये जे हे प्रश्न असतात ते पूर्ण पाठ्यपुस्तकातील सगळ्या 10 वर्षापूर्वीचं सगळं मिक्स, असं बायोलॉजी असू दे, केमिस्ट्री असू दे, हे सगळं प्रश्न असतात का वेगवेगळं प्रत्येक वर्षी वेगवेगळे येतात? तसं प्रत्येक वर्षी वेगवेगळे येतात. 45 क्वेश्चन असतात प्रत्येक विषयाचे. 45 क्वेश्चन. बरं. ते 45 क्वेश्चन मध्ये एक 4-5-10 क्वेश्चन मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षीचे असतात सगळे. बरं. बाकी सगळी कुठली पण मधले आधीमध्ये कुठली पण येते. बरोबर. म्हणजे अख्खं पुस्तकं तोंडपाठ पाहिजे तुम्हाला, फॉर्म्युला वगैरे सगळं पाठ पाहिजे. त्यासाठी फॉर्म्युला म्हणजे काय असतो? फॉर्म्युला फिजिक्स मध्ये फॉर्म्युला असतो. म्हणजे समजा प्रश्नोत्तर आली लावला की ते सुटून जातं. म्हणजे सोल्युशनच म्हणायचं ते एक प्रकार. शॉर्टकट सोल्युशन. बरोबर. सूत्र आपल्या असतात तसेच म्हणा. सूत्र बरोबर. म्हणजे एक प्रश्न जवळजवळ लिखाण करायला आपल्याला, म्हणजे एक प्रश्नाला वेळ द्यायला किती वेळ लागतो अंदाजे? आता 180 क्वेश्चन असतात टोटल, आणि 3 तास म्हणजे 180 मिनिट. एका क्वेश्चनला 1 मिनिट. बरोबर. असं करत करत सगळं येतं. आणि त्यामध्ये मायनस पण होतं. मायनस निगेटिव्ह मार्किंग असतं. म्हणजे आता हा एक चुकलाय, ते तुमचे 4 मार्क तुम्हाला भेटणारच नाही. बरोबर. 1 मार्क जाणार. बरोबर. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग मुळे पण मार्काचा खूप मोठा फरक पडतो. बरोबर. त्याच्यामध्ये तुमची जी परीक्षा चालू असताना म्हणजे असं काय वाटलं की आपल्याला बाबा परीक्षा जवळ आल्या आणि जरा टेन्शन वाटलंय की आता परीक्षा आपण कशी द्यायची, आणि अभ्यास आपला अपुरा आहे किंवा आपला अभ्यास झालेला आहे, त्यावेळी कशी परिस्थिती झाली महिनाभर आणि 15 दिवसाच्या काळामध्ये? आता 2 महिने राहिलेले. आमचा बोर्डा पेपर संपला, फेब्रुवारी संपला, आणि बोर्डा पेपर संपले सगळे. खरं मेन कारण होतं, मेन साठी मला नीट द्यायची होती. म्हणजे त्यासाठी अभ्यास काही पूर्ण व्हायला 2 महिने बोर्डाचा अभ्यास केला. बरोबर. त्यामुळे स्ट्रेस आलेला जरा. त्यामुळे माझं जरा हे कम मार्क पडला आहे मध्ये. नंतर वाटलं की बाबा टेन्शन घ्यायला पाहिजे. असं टेन्शन घेतलं की काय होतंय, ताण पडलं डोक्यावर. त्यामुळे अभ्यास पण होत नाही. बरोबर. त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही, ते म्हणतात हिंदी टेन्शन देणे का नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ताण सोडण्यासाठी केलं काय म्हणायचं? केलं म्हणजे मी डोक्यात विचार करून गेला की मला पेपरला जायचं आहे. मी निवांत अभ्यास करत बसलो. बरोबर. इकडे तिकडे विचारच नाही केला, डोकं शांत ठेवलं आणि गप अभ्यास करत बसलो माझा. म्हणजे ताण पूर्ण तुमचा गेलाच की म्हणायचा. हे मार्क ते कमी पडण्याचं कारण म्हणजे ताणच असतो की आपल्याला बाबा हा पेपरचा अभ्यास झाला नाही, आता मी काय लिखाण करायचं, माझा 12वीचा पेपर अवघड गेला, ह्या ताणातनं सगळ्या मार्क कमी पडण्याची शक्यता जास्त असते. आणि तुम्ही तो ताणच जर सोडला तर विषयच मिटला की. आणि अभ्यासाच्या वेळा पण जरा पेपरचे मार्क असतात. आता माझा एक मित्र होता, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा, खरं त्याला माझ्यापेक्षा कमी मार्क पडेल. बरोबर. म्हणजे अभ्यास करायची पण टेक्निक लागते प्रत्येक वेळी. म्हणजे तो हार्ड वर्क होता. हार्ड वर्क होता, खरं तो स्मार्ट वर्क करायला नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही आता तुम्हाला आता हे सांगायचं आहे, हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क केलं पाहिजे. तुम्हाला मित्र आणि मैत्रिणीपासून म्हणजे अंतर जास्त ठेवायची पाहिजे, किंवा सोशल मीडियापासून फेसबुक असू दे, इंस्टाग्राम असू दे, ह्याच्यापासून लांब व्हायची पाळी आली काय? लांब व्हायची पाळी म्हणजे ते करायला लागतंय.
बरोबर. त्याशिवाय यश येतच नाही. मेन म्हणजे आता आता तिकडे माझे मित्र होते, तिकडे मित्र होते माझी इचलकरंजी. बरोबर. तेवढंच चालायचं बोलत, तेवढंच जेवताना वगैरे बोलायचं, नाही तर फक्त अभ्यास आणि अभ्यास. म्हणजे तुमचा इंस्टाग्रामचं म्हणा, फेसबुक म्हणा, यापासून तुम्ही आलिप्तच होता. होय. म्हणजे तुम्हाला कल्पना, इंस्टाग्राम तरी कल्पना आहेच तसा. तुमचा अकाउंट पण आहे, तरी पण तुम्ही जास्त तिचे म्हणजे पाठीमागे लागता, अभ्यासाकडे लक्ष देणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. हे टार्गेट केलं म्हणून तुमच्या हातात यश आलं असं वाटतंय का तुम्हाला? खरं 2 वर्ष मोबाईल नव्हता, त्यामुळेच यश आलं म्हणायचं. मोबाईल असं तर कुठेतरी भरकटतंय, मन कुठेतरी जातंय बाजूला, फोकस बाजूला होते अभ्यासावरनं. बरोबर. त्यामुळे अभ्यास पण नीट होत नाही आणि फोकस नीट वगैरे काय राहतं, कॉन्सन्ट्रेशन काय राहतच नाही. बरोबर. त्यामुळे मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करणे एवढंच. आता आपण विघ्नेश, तुझं पहिल्यांदा मी शाळा बघितली, जिथं शिक्षण झालं ते बघितलं, त्यानंतर तुझ्या अभ्यास करायच्या पद्धती हे आपण बघितलं. खरं ह्यात सगळ्यात मोठा आनंद म्हणजे तू हे सगळं यश प्राप्त केल्यानंतर तुला म्हणजे पहिला म्हणजे बातमी केलेली नीटला आपलं सिलेक्शन झाले आणि पहिली तुझ्या बातमी कधी कानावर आली? ही कानावर आली म्हणजे जून जुलै झालं का नाही, तेव्हा म्हणजे कॉलेजचे वगैरे आमच्याकडे हे काउन्सिलर वगैरे होते. त्यांनी मला सांगितलं की 480 पडले म्हटल्यावर होईल, काश्मीर होऊन जाईल सिलेक्शन. त्याच्यानंतर आनंदित झालो मी, आणि मी पण अंदाज लावून बसलेलो की या म्हणजे आमच्या कास्ट किती आहे मेरिट, किती आहे, यावर्षी किती होईल. यावर्षी म्हणजे पेपर हार्ड आलेलाच, आणि त्यामुळे कसं सगळेच अंदाज लावायला लागले. मग आमच्या कॉलेजवाल्यांनी सांगितले 520 पर्यंत येईल ओपनवाल्यांचं. मागच्या वर्षी जेव्हा 47 मेरिट होतं ओपनवाल्यांचं, तेव्हा आपल्या एनटीबी कास्टचं 580 पर्यंत होतं. मग आता म्हटलं 520 आहे म्हटलं 480 निवांत असणार एनटीबीचं कास्ट, आपल्या कास्टचं यावर्षी. मला आधीच वाटलं होऊन जाईल म्हणून, तर सगळ्यांनी सांगितल्यावर मला खात्री पटली आणि मग मला सगळं. तुला ज्यावेळी हातात कळालं की बाबा आपण एमबीबीएस साठी सिलेक्शन झालो, तुझी पहिली प्रतिक्रिया काय सांगायची आहे? तुला कुणाला म्हणजे धन्यवाद पहिल्यांदा म्हणायचं आहे? धन्यवाद म्हणजे पहिले शिक्षक वृंद वगैरे, आणि पहिला धन्यवाद म्हणजे आई बाबांचं, ज्यांनी मला एवढ्या चांगल्या अकॅडमीत घालून पैसे वगैरे मोजावे लागले त्यांना माझ्यासाठी. त्यांचं खरंच मी हे करतो, आभार व्यक्त करतो. बरोबर. आणि तुला म्हणजे आपलं पोरगं डॉक्टर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असतेच, परंतु आपलं मुलगा म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये सिलेक्शन झाले, आपल्या आई बाबांची तुझ्या काय प्रतिक्रिया राहिली आणि आनंद कसा, त्यांच्या चेहऱ्यावर तुला आनंद कसा दिसायला? बाबा काय हे ताटमाने आता फिरायला लागले, पण आईच्या डोळ्यात आनंद होते. बाबा काय म्हणजे असतील आनंद, मी काय बघितलं नाही. आई तुमच्या व्हिडिओला हेच होती. बरोबर आहे. मी पहिलाच व्हिडिओ केला होता आमच्या विघ्नेशचं स्वागत मी ज्यावेळी केलं घरी, त्यावेळी मला पण इतका आनंद झाला की आमचा पुतण्या डॉक्टर झाला. मग मी ही आईची प्रतिक्रिया विचारण्यासाठी मी ज्यावेळी माहिती दिला वहिनींना, त्यावेळी वहिनींची अबोल राहिलं, म्हणजे निशब्द राहिल्या त्या, कारण त्यांचं ज्या डोळ्यातलं जे पाणी होतं ते सांगत होतं की आपल्या पोरग्यान काहीतरी कमी होले. काय सांगायचं तुला मम्मी बद्दल? आई म्हणजे आई पहिल्यापासून माझ्याकडे लक्ष चांगलं द्यायची, असं करू नको तसं करू नको, हे कर ते कर, जरा लक्ष दे. आई आमची कशी धार्मिक आहे, त्यामुळं जप वगैरे करत जा, देवाई साथ लागली की होऊन जाईल सगळं, काळजी करू नको, असं करत करत तिला खूप मला सांभाळलं चांगलं. बरोबर. आता माझं कर्तव्य आहे की मी तिला सांभाळलं पाहिजे तिच्या गरजेच्या वेळी. डॉक्टर झाल्यावर 100% मी असंच करणार काहीतरी. बरोबरच आहे. एमबीबीएस नंतर एमडी असतं आणि त्यामध्ये स्पेशलायझेशन असतं, ते नेमकं काय काय असते तुला कल्पना आहे काय? आता माझ्या माहितीनुसार तर 5.5 वर्ष एमबीबीएस करायचं, 4.5 वर्ष शिकायचं आणि 1 वर्ष इंटर्नशिप. एमबीबीएस झाल्यावर परत नीट पीजी म्हणून असते ती द्यायची. ते त्याच्यात सिलेक्ट झाला की परत तुम्हाला एमडी किंवा एमएस होतं, ते पण स्पेशालिटी मध्ये, म्हणजे ऑल इंडिया रँकवर असतं की तुमची स्पेशालिटी काय. आता कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचं, बरोबर, न्यूरोलॉजी म्हणजे मेंदूचं, असं सगळं असतं ते. त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी पण करायला 1-2 वर्ष जातात असं म्हणतात, मला पण काय माहित नाही अजून. बरोबर. आणि मला एक विचारायचं आहे की नीटची जी परीक्षा असतं त्यामध्ये एकेकांना ह्या वर्षी मार्क कमी पडतात,
आणि पुढल्या वर्षी मार्ग वाढण्याची शक्यता असते म्हणून गॅप घेऊन पुढल्या वर्षीचा अभ्यास चालू असतो तो एक एकदा चांगला वाटतो का एक एकदा की बाबा डबल परीक्षेतून मार्क तेवढंच पडतात का किंवा एमबीबीएस ला ऍडमिशन मिळते का नाही ही सुद्धा एक एकदा गॅरंटी होते. एक तू नवीन फ्रेशर आहेस की तुझ्या पहिल्या एका फ्रेश मध्येच तुझं एमबीबीएस मध्ये सिलेक्शन झालंय. तुला या नवीन म्हणजे जी जुनी लोक होती त्यांना काय सांगायचं आहे की बाबा पहिल्या सत्रात झाल्यानंतर त्यांना प्रयत्न केला पाहिजे, तर केला तर कुठल्या पद्धतीने केला पाहिजे, काय सांगायचंय तुला? खरं म्हणजे असा एक मुलगा आहे की समजा हुशार आहे, खरं शेवटी त्याचं पेपरला तू गांगारलाय. त्याने एक वेळ मार्क वाढण्यासाठी बाबा रिपीट केलं तर चालतंय, सारखं सारखं पण रिपीट करून चालणार. एकदा त्याच्यातनं बाहेर पडला ना की होते सगळे, एकदा त्याच्यात अडकला रिपीट करत तर त्याच्या अडकत जाते. बरोबर. आता आमच्या कॉलेजमध्ये अशी काय पोरं होती 2 वर्ष रिपीट केलेली, 3 वर्ष रिपीट केलेली पोरं होती. बरोबर. खरं त्यांचं यावर्षी झालं सोडा, खरं काय सांगता येत नाही. आता यावर्षी पेपर अवघड आलाय, पुढच्या वर्षी कसं येईल काय सांगता येत नाही ना. बरोबर आहे सगळं ते. बरोबर. मग त्या मुलांना तुला काय सांगायचं आहे, परीक्षा म्हणजे एमबीबीएसच केलं पाहिजे का बीएमएस सुद्धा काय एवढा विषय नाही, समाजसेवाच आपल्याला करायचं आहे का एमबीबीएसच केलं की समाधान वाटणार असं काय वाटतंय तुला? ते त्यांच्या मनावर असते. आता बीएमएस केलं तरी पण काय वाईट नाही एवढं, पण त्यांच्या मनावर असते अवलंबून ते, किंवा घरात त्यांच्या मनावर असते. आणि मला एकच कल्पना द्यायची आहे, जी नेटची परीक्षा देतात त्याने टेन्शन कुठलं घेऊ नये की बाबा एक एकदा असा सुद्धा विषय होतो आमच्या इथं, म्हणजे आमच्या भागामध्ये ऐकायला मिळालं की आमच्या म्हणजे भोगावती भागाच्या आसपासच ऐकायला मिळालं की त्याला ऍडमिशन मुंबईला कुठे मिळालं नाही म्हणून त्याने विष प्राशन केले. मला ह्या लोकांना काय तुला संदेश देऊ वाटतोय की त्यांनी जी विष प्राशन, बाबा आई बाबांनी एवढं कष्ट करून आपल्याला एवढा खर्च करून आपल्याला एमबीबीएस साठी आपल्याला शिक्षणासाठी पाठवलं आणि त्याच आई बाबांची तुम्ही ह्या अशा प्रकारे तुम्ही हे जर केलं म्हणजे आत्महत्या करण्याचं प्रकरण ते केलं. तुला काय सांगायचं, आत्महत्या जे करतात म्हणजे जे ट्रेस न करतात की अभ्यासात ट्रेस न करतात किंवा माझं सिलेक्शन व्हायला नाही म्हणून करतात, त्यांना तुला काय सांगायचं आहे? आता जो सिलेक्शन होत नाही तो सायन्स तर फील्ड घेणारच, बरोबर, 11वी-12वी, त्यामुळे खूप त्याला वाटा मिळतात. बरोबर. डॉक्टर झालं म्हणजे असं काय नाही की बाकीचे पण वाटा आहेत, MBA आहे वगैरे असं काय काय खूप आहे ना. BSc वगैरे करता येते, इंजिनिअरिंग करता येते. बरोबर आहे. आणि आत्महत्या केली म्हणजे असं काय होत नाही. आता अख्खा आयुष्य आहे आपलं पडलेलं, त्याच्यात काय होईल ते नशिबाचा खेळ असतो सगळा. असं करून चालणार नाही, आत्महत्या करून तर अजिबात चालणार नाही. बरोबरच आहे की आपण आई बाबा असं मग काय आपण दाखवणार पुढे. तेच. आता इंडियामध्ये जी मुलं नीटचा अभ्यास करतात ती म्हणजे सर्वसामान्यपैकी असतात, कोण हुशार असतात, कोण श्रीमंत असतात, परंतु तो विषय इथं नाही. फक्त मला विषय आहे की आपण नीटचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, म्हणजे तू जसा सामोरं गेलास त्या पद्धतीने अभ्यास करावा की तुला असं वाटतं की बाबा हा अभ्यास पद्धतीने ह्या पद्धतीने केलं तर आपण लवकर जाऊ शकेल. मगाशी मी तुला त्यावेळीच मी म्हणलो की मी प्रश्नपत्रिकेचा अभ्यास जर केला असता तर मी हा अभ्यास मला करायची पाहिजे नसते, नुसार प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला असता. तुला आत्ताचे जे नीटची जे परीक्षा आता इथनं पुढे येणार आहेत त्यासनी तुला काय सांगायचं आहे की बाबा ह्या पद्धतीने अभ्यास केला तर लवकरात लवकर आपल्याला मार्क चांगला पडतील आणि अभ्यास चांगला होईल आणि आपल्याला अभ्यास सोयीस्कर होईल. आमचे शिक्षक होते फिजिक्सचे एक सर, तिवारी सर म्हणून होते. त्याने एक असंच एक्झाम्पल दिलं की त्यांच्याकडे सारखा एक सुरू झाली 11वीची बॅच, तर सारखा एक मुलगा याचा विचारला, सर हे कसं करू, हे तसं करू. 6 महिने झाले तो याचा बंद झाला, त्याचा इंटरेस्ट संपला पूर्ण. मग काय काय जणांचं असं मत आहे की तुम्ही जसा पहिल्यांदा सुरुवातीला अभ्यास करा जोशाने जसं उतरला तसं शेवटपर्यंत अभ्यास करत जायचं, पेपरच्या आदल्या रात्री पण अभ्यास करत राहायचं. एवढाच विषय, बाकी काय नाही. तुमच्या चिकाटी आणि धैर्य तेवढं पाहिजे, त्याशिवाय काय जमणार. म्हणजे जिद्दाने चिकाटी ठेवलं तर ज्या आपल्याला गोष्टी मिळणार नाही त्या माइंड मध्ये आपल्याला मिळणार नाही असं वाटतात त्या 100% मिळू शकतात. तर खरोखर विघ्नेश तुझं पुन्हा एकदा अभिनंदन की तुझं एमबीबीएस मध्ये सिलेक्शन झालं आणि तू जो अभ्यास आणि जिद्द चिकाटी त्या जीवावर तू एवढी मोठी गरुड घेतलीस आणि आई वडिलांचं नाव चांगल्या ठिकाणी नेलं. आणि खरोखर मला या हसून तुम्हालाकडनं अभिमान आहे तुझा की तू या एमबीबीएस पदासाठी गेलास आणि हसून तुम्हाला तर्फे आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातर्फे आणि माझ्याकडनं सुट्टी नॉट व्हिडिओकडनं तुला पुढच्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. आणि एक तू डॉक्टर होऊन समाजाची सेवा करणं हेच आमचं म्हणजे तुझं कर्तव्य आहे आणि हेच आमचं म्हणणं आहे. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.